नमस्कार. ठाणे वैभवच्या संपूर्ण आरोग्यम या कार्यक्रमात आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. जसं आपल्याला ठाऊक आहे, की या कार्यक्रमात आपण आरोग्याशी निगडीत विषय आपण त्याच्याबद्दल चर्चा करत असतो. आणि आज असा एक जिव्हाळ्याचा विषय आपल्या सर्वांचाच आणि तो म्हणजे आहे डोळे. आणि डोळे आणि मधुमेह असा एक रिलेशनशिप डेव्हलप झालेली आहे, एक तयार झालेली आहे. आणि नेमकं एकमेकांचं काय रिलेशन आहे आणि एकमेकांवर कसा त्याचा परिणाम होतो, नेमके डोळ्यांचे काय विकार होतात मधुमेहामुळे, तर ते आपण आज सर्व जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आज आपण एका तज्ञाला बोलवलेलं आहे. सर्वप्रथम आपण डॉक्टर अमित नेने यांचं आपण स्वागत करूया. डॉक्टर नेने, आपलं ठाणे वैभवमध्ये मनापासून स्वागत. थँक्यू, थँक्यू. डॉक्टर नेनेंची मी थोडक्यात ओळख करून देतो. ईशा नेत्रालय जे आपल्या सर्वांना ठाऊक आहे, एक चांगलं आणि प्रतिष्ठित असं डोळ्यांचं रुग्णालय आहे. अनेक ठिकाणी त्यांचे शाखा आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये, प्रामुख्याने ठाण्यामध्ये आणि कल्याणमध्ये. तिथे डॉक्टर नेने हे सर्जरीज करत असतात. रेटिनाशी निगडीत त्यांची सर्जरीज असतात आणि आजवर त्यांनी हजारोहून जास्ती रेटिना सर्जरीज त्यांनी केलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना आज आपण खास करून इथे बोलवलेलं आहे आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी. कारण आपल्याला जसं सर्वांना ठाऊक आहे, की मधुमेह हा एक फार ज्वलंत विषय आहे सध्या. आणि आत्ताच आपण नुकताच 14 नोव्हेंबरला वर्ल्ड डायबिटीज डे सेलिब्रेट केला. मग खरं सेलिब्रेट केला की नाही असं आपण खरं म्हणू नये, कारण हा काही सेलिब्रेशनचा विषय नाहीये. पण वर्ल्ड डायबिटीज डे म्हणून सर्वांना आपल्याला ठाऊक आहे. आणि हा डायबिटीज नेमका कशाप्रकारे पसरलेला आहे आणि त्याचे नेमके काय-काय विकार होत आहेत, त्याबद्दल आपण आज खरं तर जाणून घेणार आहोत. म्हणजे डायबिटीज कॅपिटल म्हणून देखील इंडियाला आता ओळखलं जातं. असं देखील डिफेम मी म्हणेन आपण आहोत सध्या. पण ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर डायबिटीजचं नेमकं डोळ्यांशी काय संबंध आहे, तो सगळं आपण जाणून घेणार आहोत. पण सुरुवातीला मला डॉक्टर नेनेंना विचारायचं आहे, की नेमकं डायबिटीजचं एवढं प्रमाण भारतात का वाढतंय? त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? राइट. तर सगळी माहिती देण्यापूर्वी मी के-वाय-टी ठाणे आणि ठाणे वैभव यांचे आभार व्यक्त करू इच्छितो, की त्यांनी आज मला ही संधी दिली. या प्लॅटफॉर्मवर बोलायची त्यांनी मला संधी दिली. निखिलची पण प्रशंसा करणं खूप गरजेचं आहे, कारण आता कोरोनाच्या पॅन्डेमिकमध्ये लोकांपर्यंत आपण ही घरबसल्या माहिती एवढी चांगली पोहोचवतोय आणि फक्त आजाराबद्दल नाही, तर वेगवेगळ्या विषयांवरची सुद्धा माहिती आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहोत. जसं तू आता बोललास, की इंडिया हे डायबिटीजचं वर्ल्ड कॅपिटल झालेलं आहे आणि हे काही आपण जास्त आपल्यासाठी चांगली गोष्ट नाहीये. अ, असं म्हटलं जातं, की 2050 पर्यंत दर 100 पैकी 5 ते 10 जणांना डायबिटीज हा होणार आहे आणि प्रत्येक 10 जणांना ज्यांना डायबिटीज होणार आहे, त्यांना 1 ते 2 लोकांपैकी त्यांना डोळ्यांचा आजार देखील हा होणार आहे. डायबिटीज आत्ताच्या परिस्थितीत सध्या 5 ते 6 कोटी लोकांना इंडियामध्ये हा झालेला आहे. डायबिटीज बेसिकली हा 2 प्रकारचा असतो. त्याला आपण टाइप 1 डायबिटीज आणि टाइप 2 डायबिटीज असं म्हणतो. टाइप 1 डायबिटीज म्हणजे नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलाइटस. त्यालाच आपण जुव्हेनाइल ऑनसेट डायबिटीज मेलाइटस असं म्हणतो. टाइप 2 डायबिटीज म्हणजे नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलाइटस. याला आपण ॲडल्ट ऑनसेट डायबिटीज असं म्हणतो. तर टाइप 1 डायबिटीज जो असतो, हा जास्त करून लहान मुलांमध्ये सुरू होतो आणि 20 वर्षाच्या खालच्या माणसांमध्येच हा जास्त करून आपल्याला दिसतो. या लोकांमध्ये प्रॉब्लेम असा असतो, की डायबिटीज विरुद्ध जे इन्सुलिनची आपल्याला गरज असते, जे आपल्याला पॅनक्रियाजमधनं शरीरातनं मिळतं, तर बेसिकली ते इन्सुलिनचं प्रोडक्शनच या लोकांमध्ये व्यवस्थित होत नाही. तर टाइप 2 डायबिटीजमध्ये जे जास्त करून आपल्याला मिड 30s किंवा 40s नंतर आपल्याला 40शी नंतर आपल्याला जास्त करून दिसतं. त्या लोकांमध्ये इन्सुलिनचं प्रोडक्शन तर व्यवस्थित होतं, पण शरीरामध्ये जिकडे ते ॲक्ट होतं, जिकडे त्याचं काम ॲक्चुअली असतं, तर ते तिकडचे आपल्या शरीरातले सेल्स व्यवस्थित काम करत नाहीत आणि त्यामुळे आपली शुगरही वाढते. तर माझ्याकडे एक छोटंसं प्रेझेंटेशन आहे. ते मी स्टार्ट करतो, म्हणजे अजून मला व्यवस्थित विस्तारात माहिती देता येईल तुम्हाला. नक्कीच. राइट. तर आता जर डोळ्यासंबंधित आपण डायबिटीजबद्दल चर्चा केली, तर सगळ्यात पहिले आपण डोळा कसा असतो हे जाणून घेऊ. तर तुम्हाला इथे डाव्या बाजूला वरती एक फोटो दिसत असेल, तिकडे आपण एक कॅमेरा आणि डोळा कंपेअर केलेला आहे. तर आपला डोळा हा एका कॅमेऱ्यासारखा असतो. डोळ्याच्या पुढची जी लेन्स असते, ती कॅमेऱ्याच्या लेन्ससारखीच असते आणि जसा कॅमेऱ्याच्या पाठीमागे एक फिल्म असते, तसंच डोळ्याच्या पाठीमागे एक पडदा असतो. त्या पडद्याला आपण रेटिना असं म्हणतो.
उजव्या बाजूला खाली जो तुम्हाला फोटो दिसतोय, तो डोळ्याच्या पडद्याचा फोटो आहे. त्याच्या आतमध्ये जे तुम्हाला एक ऑरेंज कलरचं एक डिस्क सारखं दिसतंय, त्याला आपण ऑप्टिक डिस्क असं म्हणतो. त्यातनं ज्या फांद्या लाल कलरच्या फुटलेल्या आहेत, त्या सगळ्या रक्तनळ्या असतात आणि जो सेंटरचा मधला पार्ट आपल्याला जो पडद्याचा दिसतोय, त्याला आपण मॅक्युला असं म्हणतो. डायबिटीज, ब्लड प्रेशर आणि विविध जे आजार असतात, त्यात या रक्तनळ्या ज्या असतात, या रक्तनळ्या बर्स्ट होतात, त्या फुटतात आणि त्यामुळे पडद्यालाही सूज येते. डोळा हा एकच शरीरातला असा पार्ट आहे, ज्यात आपल्याला डायरेक्टली रक्तनळ्या या दिसतात. बाकी शरीरात कुठेही आपल्याला रक्तनळ्या डायरेक्टली दिसत नाहीत. त्यामुळेच आपण डोळ्याला विंडो ऑफ द बॉडी म्हणजेच बॉडीची खिडकी असं म्हणतो, की डोळ्यात झाकल्यावर आपल्याला शरीरात अजून कुठे काय आजार आहे नेमका ते सुद्धा आपल्याला कधी-कधी फर्स्ट साइन्स आपल्याला डोळ्यात दिसतात. डॉक्टर, साधारण डायबिटीज काय आहे हे आम्हाला एक थोडक्यात तुमच्याकडनं कळालं. फार सुंदर असं एक प्रेझेंटेशन तुम्ही इथे सादर करताय. पण नेमकं डायबिटीजचे काय-काय केसेस आहेत? ते कशाप्रकारे अफेक्ट करतात आपल्या डोळ्यांना? त्याबद्दल काय सांगाल? राइट. तर डोळ्यामध्ये फक्त रेटिनामध्येच म्हणजे डोळ्याच्या पडद्यामध्येच आजार होत नाही, तर वेगवेगळे त्याचे प्रेझेंटेशन्स आपल्याला दिसू शकतात. तर हे माझ्याकडे थोडे फोटोज आहेत पेशंट्सचे. ते मी त्याबद्दल थोडं सांगतो. तर आता हा पहिला फोटो जो आहे तुम्हाला दिसत असेल, की त्या माणसाचा उजवा डोळा जो आहे तो एकदम स्ट्रेट आहे. पण त्याचा डावा डोळा हा थोडासा फिरलेला आहे एका बाजूला. तर हे एका प्रकारचं पॅरालिसिस झालेलं आहे त्याला, डोळ्याचं हं, हं. पॅरालिसिस जे डायबिटीज अचानक वाढल्यामुळे होतं. याला आपण थर्ड नर्व्ह पाल्सी असं म्हणतो. हा जो दुसरा आजार आहे, हा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. याला आपण मोतीबिंदू असं म्हणतो. नॉर्मली मोतीबिंदू हा 50शी किंवा 60 नंतर आपल्याला सुरुवात होणं दिसतं. पण ज्या लोकांमध्ये डायबिटीज ही खूप जास्त वाढलेली असते किंवा खूप जास्त फ्लक्च्युएट होते, तर त्यांच्यामध्ये हा मोतीबिंदू लवकर प्रोग्रेस होतो आणि त्यांना 30शी किंवा 40शी मध्येच मोतीबिंदूचं ऑपरेशन सुद्धा करावं लागू शकतं. हा जो पुढचा फोटो आहे, हा मगाशी तुम्हाला मी डोळ्याचा जो पडदा दाखवला, तर त्या पडद्यातली एक महत्त्वाची रक्तनळी जी आहे, ती रक्तनळी बंद पडलेली आहे. त्याला आपण CRVO असं म्हणतो, सेंट्रल रेटिनल व्हेन ऑक्लुजन. ती रक्तनळी बंद पडल्यामुळे हे तुम्हाला जे सगळे लाल डॉट्स दिसतायत, हे सगळं रक्त पडद्यामध्ये पसरलेलं आहे आणि त्यामुळेच पडद्याला सूज येते आणि डोळ्याची नजरही कमी होते. हा जो पुढचा फोटो आहे, या फोटोमध्ये जसं आपल्याला दिसतंय, की हा आजार प्रोग्रेस झालेला आहे, वाढलेला आहे आणि त्यामुळे डोळ्याचा पडदा हा जागेवरनं खेचला जात आहे. या आजाराला ऑपरेशन शिवाय अजून दुसरा काहीही उपचार आपल्याला करता येत नाही. याला आपण ॲडव्हान्स स्टेज ऑफ डायबिटिक रेटिनोपॅथी असं म्हणतो. आणि हा शेवटचा फोटो जो आहे, हा सगळ्यात एंड स्टेज डायबिटिक डिसीजचा फोटो असतो. ज्यात आपण अनेक प्रकारचे डोळ्यावर इलाज करतो, अनेक प्रकारचे इंजेक्शन्स देतो, लेझर करतो, ऑपरेशन करतो. तरी आपल्याला हा डोळा हा काही वाचवता येत नाही आणि शेवटी हा डोळा असा सफेद पडतो आणि समोरचा जो व्यक्ती असतो किंवा जो पेशंट असतो, तो पूर्ण अंधत्व येतं त्याला आणि त्याच्यावर आपल्याकडे काहीही इलाज अवेलेबल नसतो या क्षणी. हे झाले मेनली जे आपल्याला डोळ्यात आजार दिसतात. आता स्पेसिफिक जर आपण डोळ्याच्या पडद्याबद्दल विचारलत, तर अजून माझ्याकडे काही फोटोज आहेत. फोटोज मी मुद्दामून दाखवतोय कारण आपण जर आजार बघितला आणि आपल्याला कळला, की तो कसा दिसतोय, कसा वाढतोय, तर पेशंटना युजुअली त्याचं हे इम्पोर्टन्स कळतं. फक्त पेशंटना आपण सांगितलं, की तुमच्या डोळ्याच्या पडद्यात हा आजार आहे, असं ब्लीडिंग होतंय, अशी सूज येते, तर पेशंटना त्याचा एवढा विश्वास होत नाही आणि ते सगळं लाईटली घेतात. पण आपण जर त्यांना फोटोज काढून दाखवलं, की हे तुमचं रक्त आता जमा होतंय, की मग त्यांच्यावर इम्पॅक्ट हा जास्त पडतो. नक्कीच. डायबिटीजचा प्रॉब्लेम असा आहे, की डोळ्याचा पडदाचा जो पेरिफेरी पार्ट असतो, बाहेरचा पार्ट असतो, तो सगळ्यात पहिले इन्व्हॉल्व होतो आणि त्यानंतर तो सेंटरला जाऊन इन्व्हॉल्व होतो. हं. जोपर्यंत बाहेरचा पार्ट इन्व्हॉल्व झालेला असतो, तोपर्यंत पेशंटच्या नजरेवर काही जास्त फरक पडत नाही. जसं या ठिकाणी फक्त बाहेरच्या बाजूला थोडेसे रक्ताचे ठिपके आलेले आहेत. पण जसा हा डायबिटीजचा आजार वाढत जातो, जसा हा सेकंड फोटो, हा पुढचा फोटो, हा तिसरा फोटो, यात आपल्याला दिसतंय, की रक्त जास्त जमा झालेलं आहे आणि मग पेशंटची नजर हळू कमी होत जाते. हा ॲडव्हान्स स्टेज ऑफ डायबिटिक रेटिनोपॅथीचा फोटो आहे, ज्यात पडदा हा खेचला गेलेला आहे आणि ज्यात आपल्याला लवकरात लवकर ऑपरेशनची गरज जाणवते. डॉक्टर, ज्यांना डायबिटीज आहे खास करून म्हणजे टाइप 1 असेल किंवा टाइप 2 असेल, तर त्यांनी खरं जास्ती काळजी घेतली पाहिजे. कारण ते जास्ती ह्याला अफेक्ट होऊ शकतात पटकन. तर त्यांनी कशाप्रकारे फॉलोअप घ्यावा? कधी डॉक्टरांना भेटावं? कशी काळजी घ्यावी? काय सांगाल त्याबद्दल? राइट. तर जे माझ्याकडे पेशंट डायबिटीजचे येतात, तर सगळ्यात पहिले मी त्यांना हेच सांगतो, की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर.
की सगळ्यात पहिले तुम्हाला जो आजार आहे, तुम्ही जर तो व्यवस्थित कंट्रोल केलात किंवा त्याचा जर रेग्युलर तुम्ही फॉलोअप घेतला, तर आपल्याला एकदम योग्य वेळी तो आजार पकडता येतो आणि योग्य वेळी त्याचा इलाज जर गरज लागली तर करता येतो आणि तो जास्त आपल्याला वाढून देता येत नाही. तर ज्यांना टाइप 1 डायबिटीज आहे, एकदा त्यांचं टाइप 1 डायबिटीज डायग्नोज झालं, की 3 ते 5 वर्षात त्यांनी हा पहिला डोळ्याच्या पडद्याचा चेकअप केला पाहिजे आणि त्यानंतर अॅन्युअल चेकअप म्हणजेच वर्षातून एकदा हा डोळ्यांचा चेकअप त्यांना गरजेचा असतो. ज्यांना टाइप 2 डायबिटीज झालेलं असतं, त्यांनी डायग्नोज झाल्याबरोबर लगेच डोळ्यांचा चेकअप करून घ्यावा. थांबणं कारण ह्याच्यासाठी वाईट असतं, कारण तो आजार वाढत जातो, जसे मी तुम्हाला मागचे फोटोज दाखवले आणि त्यानंतर दर वर्षातून एकदा त्यांनी डायबिटीजचा चेकअप केला पाहिजे. तसंच ज्यांना डायबिटीसचा त्रास आहे, जर अचानक डोळ्याची नजर कमी झाली किंवा डोळ्यासमोर असे काळे ठिपके दिसायला लागले, जास्त करून लोकं कंप्लेंट करतात, की मला डोळ्यासमोर असे फ्लोटर्स दिसतायत हं, हं. किंवा केस फिरताना दिसतायत. जर तुमची नजर फ्लक्च्युएट होत असेल किंवा जर तुम्हाला सगळं वेडं-वाकडं दिसत असेल, तिरकं दिसत असेल, एका लाईनीत स्ट्रेट दिसत नसेल, अंधारात बघायला तुम्हाला त्रास होत असेल, तर तुम्हाला कलर्समध्ये डिफरन्शिएट करायला त्रास होत असेल किंवा जर तुमची अचानक नजर कमी झाली, तर लगेच तुम्ही नेत्रतज्ञांचा सल्ला घ्यावा. डॉक्टर आम्हाला आता हे जाणून घ्यायची इच्छा आहे, की नेमके मग काय-काय ट्रीटमेंट्स सध्या अवेलेबल आहेत? म्हणजे काय-काय इन्व्हेस्टिगेशन झालेले आहेत आणि कशाप्रकारे काय-काय ट्रीटमेंट्स आम्ही ईशा नेत्रालयामध्ये घेऊ शकतो या संदर्भातल्या? राइट. तर मगाशी जसं मी सांगितलं, की पेशंटना आपण जर दाखवलं, की त्यांच्या डोळ्यांमध्ये आजार काय आहे, तर ते जास्त ट्रीटमेंटसाठी रिसेप्टिव्ह होतात. तर हे एक ॲडव्हान्स्ड मशीन आहे. याला आपण ओ-सी-टी मशीन असं म्हणतो. ऑप्टिकल कोहेरन्स टोपोग्राफी असं याला म्हणतो. तर जसा आपण मेंदूचा एम-आर-आय स्कॅन करतो, हं, हं. तसाच हा डोळ्याच्या पडद्याचा स्कॅन करतो आणि आपल्याला पडद्याचे वेगवेगळे थर जे असतात, ते आपल्याला दिसतात. तर आता या फोटोमध्ये या ज्या तुम्हाला काळ्या जागा दिसत आहेत खालच्या फोटोमध्ये, तर ही सगळी सूज आलेली आहे पडद्याला आणि त्यासाठी आपल्याला लगेच इलाज करावा लागतो. दुसरं एक साधन म्हणजे आपल्याकडे आहे, त्याला आपण अँजिओग्राफी म्हणतो. जसे हार्टमध्ये ब्लॉकेजेस आल्यावर आपण एका प्रकारचा डाय हातातनं पास करतो आणि हार्टचा फोटो काढतो, की एक्झॅक्टली ब्लॉक कुठे झालेला आहे. त्यावर आपण अँजिओप्लास्टी करतो. तसंच डोळ्याच्या पडद्याची सुद्धा आपण अँजिओग्राफी करू शकतो आणि जिकडे-जिकडे ब्लॉकेजेस आहेत किंवा जिकडून-जिकडून रक्त बाहेर निघतंय, सूज येते ज्यामुळे ती आपल्याला दिसते आणि मग त्यावर आपण लगेच लेझर किंवा इंजेक्शननी इलाज करू शकतो. तर या दोन्ही एकदम रिसेंट मोडॅलिटीज आहेत, ज्या आपल्या हॉस्पिटलमध्ये ईशा नेत्रालयामध्ये अवेलेबल आहेत. एकदा आपण पेशंटना डायग्नोज केलं, की एक्झॅक्टली त्यांना कोणत्या प्रकारचा आजार आहे किंवा कोणत्या स्टेजमध्ये त्यांचं डायबेटिक रेटिनोपॅथी आहे, त्यावर आपण त्यांचे वेगवेगळे इलाज करू शकतो. तर सगळ्यात पहिला इलाज जो आपण डायबिटीसच्या पेशंटना आपण ॲडवाईस करतो ते आहे हे लेझर. ह्याला आपण पी-आर-पी असं म्हणतो, म्हणजेच पॅन रेटिनल फोटोकोॲग्युलेशन. एक्झॅक्टली या लेझर प्रोसिजरला 5 ते 8 मिनिटं लागतात एका डोळ्याचं करायला. हे पेनलेस प्रोसिजर आहे, ओ-पी-डी प्रोसिजर आहे. यात पेशंटना ॲडमिट व्हावं लागत नाही. लेझर हे एकदाच करावं लागतं जर तुमच्याकडे ॲडव्हान्स्ड मशीन असेल तर. कधी-कधी त्यांना दुसरं किंवा तिसरं सिटिंगची सुद्धा गरज लागू शकते. पण ते आजारावर अवलंबून आहे, की त्यांना पुढे जाऊन परत लेझरची गरज लागणार आहे की नाही. दुसरं ट्रीटमेंट मोडॅलिटी आहे इंजेक्शन्स. इंजेक्शन्स आता गेल्या 5 ते 10 वर्षात हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे नवीन-नवीन इंजेक्शन्स मार्केटमध्ये अवेलेबल झालेले आहेत. या इंजेक्शन्सचा फायदा असा होतो, की ज्या रक्तनळ्या ब्लीड होतायत आणि ज्याच्यामुळे सूज होते, तर या इंजेक्शन्सनी त्या रक्तनळ्या बंद होतात आणि सूज देखील हळू कमी होते. इंजेक्शन्सचा प्रॉब्लेम फक्त असा आहे, की जसं इन्सुलिन आपल्याला रेग्युलर इंटरव्हल्सवर घ्यावं लागतं, तसंच हे इंजेक्शन काही ह्याच्यावर पर्मनंट इलाज नाहीये. इंजेक्शन्स आपल्याला महिन्यातनं एकदा किंवा 2 महिन्यातनं एकदा किंवा 3 महिन्यातनं एकदा असे कंटिन्युअस आपल्याला घ्यावे लागू शकतात. तर ते कोणतं इंजेक्शन तुमच्या डोळ्यासाठी जास्त सुटेबल आहे, किती वेळा ते इंजेक्शन्स तुम्हाला द्यावेत, हे तुम्हाला तुमचे डोळ्यांचे डॉक्टरच जास्त व्यवस्थित सांगू शकतात. जवळपास 90% ज्यांना डायबिटीजमुळे डोळ्यात प्रॉब्लेम झालेला असतो, त्यांचे आपण लेझर आणि इंजेक्शननीच डोळ्याचा पडदा हा सुखरूप ठेवू शकतो. पण ज्यांचा आजार हा खूप जास्त वाढतो किंवा हाताबाहेर जातो, तर त्यांना आपल्याला डोळ्याच्या पडद्याचं ऑपरेशन करावं लागतं. त्यालाच आपण विट्रेक्टॉमी सर्जरी असं म्हणतो. तर या विट्रेक्टॉमी सर्जरीमध्ये आपण डोळ्याच्या आतमध्ये जाऊन शस्त्रक्रिया करून डोळ्यातलं रक्त आपण पूर्णपणे क्लीन करतो, लेझर करतो आणि डोळ्याच्या आतमध्ये एका प्रकारचं ऑइल किंवा गॅस टाकतो. ऑइल आणि गॅस टाकायचा फायदा असाच आहे, की ते रक्त पुन्हा-पुन्हा येत नाही आणि
पूर्णपणे ते बंद होऊन जातं. पण सर्जरी ही नेहमी आपण लास्ट मोडॅलिटी म्हणून रिझर्व्ह करून ठेवतो. ज्यांचा आजार हा खूपच जास्त वाढला असतो त्यांच्यामध्येच आपण याचा उपचार करतो. आता कोणताही पेशंट आपल्याकडे डायबिटीसचा आला, की असं नाहीये की त्याला फक्त इंजेक्शनचीच गरज लागेल किंवा त्याला फक्त लेझरचीच गरज लागेल. तर प्रत्येक पेशंटची जी ही ट्रीटमेंट असते ही कस्टमाइज्ड असते. कधी-कधी पेशंटना पहिले इंजेक्शनची गरज लागते, कधी-कधी पेशंटना पहिले लेझरची गरज लागते. तर पेशंटचा आजार कसा आहे त्यानुसार प्रत्येक पेशंटची ट्रीटमेंट ही कस्टमाइज केली जाते. आमच्याकडे असे बरेच पेशंट येतात ते आम्हाला म्हणतात, की माझ्या मित्राला सुद्धा डायबिटीज होता, पण त्यांनी फक्त 2 इंजेक्शन घेतले त्याचा आजार बरा झाला किंवा त्यांनी फक्त एकदा लेझर केलं त्याचा आजार बरा झाला. पण असं नाहीये, की त्याच्यात जे ट्रीटमेंट जी काम झालं असेल त्या ट्रीटमेंटनी ते तुमच्या डोळ्यात सुद्धा त्याच ट्रीटमेंटनी ते त्याचं काम होईल. कारण प्रत्येकाचा जो आजार असतो हा वेगळा असतो आणि प्रत्येकाला वेगवेगळ्या ट्रीटमेंटची गरज लागते. डॉक्टर, हा आजार काय आहे तो नेमका आम्हाला कळाला. हा कशा पद्धतीने होतो, केव्हा होतो, कसा होतो, ही पूर्ण प्रोसेस फार तुम्ही साध्या आणि एकदम सोप्या भाषेत आम्हाला समजवली. खरं तर हा फार कठीण असा हा विषय आहे. पण ज्या प्रकारे हे सादरीकरण तुम्ही केलं त्याप्रमाणे आम्हाला ते नीट लक्षात आलं. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की आम्हाला जर ह्या चक्रव्यूहमध्ये फसायचं नसेल, तर नेमकी काय काळजी आम्ही घ्यायला पाहिजे? काय प्रिव्हेन्शन कसं केलं पाहिजे याच्या सगळ्याचं? राइट. तर माझ्या पेशंट्सना मी हे ट्रॅक रेजिमेन सुचवतो. टीचा अर्थ टेक युअर मेडिकेशन्स ॲज प्रिस्क्राईब्ड बाय युअर फिजिशियन किंवा तुमचे जे डायबेटॉलॉजिस्ट असतील त्यांनी जे औषधं तुम्हाला सांगितली असतील, ती वेळेवर घेणं गरजेचं असतं. दुसरं आहे आर म्हणजेच रिड्यूस युअर वेट अँड मेंटेन अ हेल्दी वेट. दररोज तुम्ही जर तुम्हाला एक्सरसाइज जमत नसेल, तर तुम्ही दिवसातनं 4-5 किलोमीटर जरी चाललात किंवा फेऱ्या जरी मारल्यात, तरी दॅट इज सफिशियंट. तिसरं आहे ए. ए म्हणजे ॲड फिजिकल ॲक्टिव्हिटी टू युअर डेली रूटीन. सी म्हणजे मेंटेन युअर तुमचे जे पॅरामीटर्स आहेत ते सगळे कंट्रोल करा. म्हणजेच तुमचं HbA1c लेव्हल ज्याला आपण ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन म्हणतो, ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल. ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन ही खूप महत्त्वाची परीक्षा आहे. डायबिटीजमध्ये आपण 2 प्रकारच्या टेस्ट करतो. एक असते रिकाम्या पोटी शुगर चेक करणं, एक असते जेवल्यानंतर शुगर चेक करणं. त्यालाच आपण FBS किंवा PPBS असं म्हणतो. ही शुगर जी असते ही आपल्याला फक्त त्यावेळी तुमची शुगर लेव्हल कशी होती, त्या तासाला तुमची शुगर लेव्हल कशी होती, तेच फक्त आपल्याला कळतं. पण तुमची कालची शुगर कशी होती, परवाची कशी होती, आठवड्यापूर्वीची कशी होती, महिन्यापूर्वीची कशी होती, ते आपल्याला त्यात कळत नाही. तर ही HbA1c जी लेव्हल असते, ह्याला ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन म्हणतात. हे आपल्याला 3 महिन्याचं ॲव्हरेज शुगर आपल्याला कळतं. तर नॉर्मल लेव्हल जे आम्ही रेकमेंड करतो ते 6.5 to 7च्या खाली असली पाहिजे. त्याच्याहून जास्त जर लेव्हल असेल तर याचा अर्थ आहे की तुमची शुगर अजिबात कंट्रोलमध्ये नाहीये आणि तुम्ही तुमच्या डायबेटॉलॉजिस्टचा सल्ला घेणं गरजेचं आहे. आणि शेवटचं आहे के. के म्हणजे किक द स्मोकिंग हॅबिट. तुम्हाला कोणत्याही प्रकारचं काही व्यसन असेल, स्मोकिंग, टोबॅको प्रॉडक्ट्स, अल्कोहोल, तर ते एकदम बंद करणं. शेवटचं आहे की जसं मी स्टार्टिंगला सांगितलेलं, सुरुवातीला सांगितलेलं की डोळा हा आपल्या शरीराच्या खिडकीचं काम करतं. तर ज्यांना डायबिटीसचा आजार झालेला असेल किंवा ज्यांच्या फॅमिलीमध्ये हा आजार आई-बाबांना असेल, तर त्यांनी 40शी नंतर वर्षातून एकदा हा डोळ्यांचा तपास नेहमी करावा. डॉक्टर, ट्रॅक हा फार छान असा कन्सेप्ट तुम्ही आमच्या सगळ्यांच्या समोर आणलात. म्हणजे जे खरोखर जे ऑफ ट्रॅक झालेले आहेत हेल्थच्या संदर्भात, तर त्यांना ऑन ट्रॅक आणण्यासाठी हे खरंच एक चांगलं सूत्र तुम्ही दिलेलं आहे. पण जर तुमच्याशी सतत चर्चा करायची असेल, तुम्हाला भेटायचं असेल, तुमच्या अपॉइंटमेंट्स घ्यायच्या असतील, तर कशाप्रकारे आम्हाला तुम्ही गाईड करू शकाल? काय माहिती द्याल? तर तुम्ही आम्हाला तुमच्या जे काही प्रश्न असतील, ज्या काही तुमच्या क्वेरीज असतील किंवा तुम्हाला जर आमच्याशी बोलायचं असेल, तर तुम्ही या ईमेल आयडीवर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. खाली फोन नंबर सुद्धा दिलेले आहेत. तसेच आमचं ईशा नेत्रालय नावाचं वेब पेज अवेलेबल आहे Facebookवर आणि Instagramवर. तर त्यावर आम्ही दर 2 ते 3 दिवसांनंतर डोळ्याबद्दलची माहिती आम्ही पोस्ट करत असतो. तर त्यावर सुद्धा तुम्ही कमेंट्स करू शकता आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील, तर तुमचे तिकडे प्रश्न सोडवले जातील. डॉक्टर नेने, धन्यवाद पुन्हा एकदा. फार सविस्तरपणे तुम्ही माहिती दिलीत आणि खरोखर साध्या सोप्या भाषेत तुम्ही हा पूर्ण जो काही आजार आहे, मधुमेह आणि डोळ्यांचा विकार, हा आम्हाला तुम्ही नीट समजून सांगितलात आणि त्याचबरोबर ह्याची कशी काळजी घेता येईल. म्हणजे म्हणतात देअर इज नेव्हर टू लेट. तर जसं तुम्ही ट्रॅकचं सांगितलं, तर सगळ्यांना जर पुन्हा ट्रॅकवर यायचं असेल आणि डोळ्यांचा ट्रॅक जर चांगला ठेवायचा असेल, तर नक्कीच ही सूत्र आपण फॉलो केली पाहिजेत. डॉक्टर नेने, पुन्हा एकदा ठाणे वैभवमध्ये आल्याबद्दल आपले खूप खूप आभार. तूर्तास इथेच थांबतो. धन्यवाद. थँक यू.